बार्टीचा पेपर होता, फुटला. तारतीचा पेपर होता, फुटला. महाज्योतीचा पेपर होता, फुटला. ऍग्रिकल्चरचा पेपर होता स्कॉलरशिप साठी, तो पण फुटला. LLBच्या स्कॉलरशिपचा पेपर फुटला. तलाठी भरती, वनरक्षकांची भरती, 100 मार्काचा पेपर, विद्यार्थ्यांना मिळालेत 120 मार्क. स्पर्धा परीक्षाबद्दल बोलताना आपण स्पर्धा परीक्षांची जर मागच्या 2 वर्षात परिस्थिती बघितली तर आपल्या सर्वांना दिसेल. बार्टीचा पेपर होता, फुटला. सारथीचा पेपर होता, फुटला. महाज्योतीचा पेपर होता, फुटला. ऍग्रिकल्चरचा पेपर होता स्कॉलरशिप साठी, तो पण फुटला. LLBच्या स्कॉलरशिपचा पेपर फुटला. तलाठी भरती, वनरक्षकांची भरती, 100 मार्काचा पेपर, विद्यार्थ्यांना मिळालेत 120 मार्क. आता हे विद्यार्थी तरी जरा जास्त हुशार आहेत का पेपर तपासणारे त्यांच्याहून विद्वान आहेत का खऱ्या अर्थाने इकडची सरकारच खरी हुशार आहे, हे आता आपण सर्वांनी ठरवायचं आहे मित्रांनो. आणि ही सगळी परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना दिसतंय की 1 महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर महत्त्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आणि ह्या निवडणुकांमध्ये बरीचशी चर्चा चालू आहे. एका बाजूला युतीची चर्चा चालू आहे, दुसऱ्या बाजूला आघाडीची चर्चा चालू आहे. एका बाजूला चर्चा अशी सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी बरोबर घेतं का नक्की. ही वंचित बहुजन आघाडी ज्यांनी सातत्याने इकडची लोकशाही टिकून ठेवायला, संविधान वाचवायला सातत्याने मोदी, अमित शहा, RSS, भाजपला छात्यावर घेऊन लढलोय, नुसतं लढलो नाहीये तर त्यांना पुरून उरलोय, अशा वंचित बहुजन आघाडीला एका बाजूला महाविकास आघाडी घेत नाही. आणि मी त्यांना एकच संदेश देतो की जर तुम्ही यावेळेस तुमचा खोडसाळपणा केला तर जनता माफ नहीं करेगी. आणि तुम्ही जर यावेळेस युती करायचं काही काटस्थान मागणं रेचलं, पाठीत खंजीर खुपसण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या पाठीत नाही खुपसतात, तुम्ही एका नेत्याच्या पाठीत नाही खुपसतात. बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या, बाळासाहेबांच्या भूमिकेंना मानणाऱ्या आणि बाळासाहेबांचं नेतृत्व मानणाऱ्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पाठीत